नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदिवासी सरपंच चषक 2025 तुम्ही पाहतात. आदिवासी कला तसेच क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर आणि तसेच विद्यमान सरपंच गोटेगर गाव सर्वांनी गणेशजी कांबळी साहेबांच्या वतीनं तुम्ही ही स्पर्धा पाहतात. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहत आहोत. भगतपाडा त्यांचा अगेन्स्ट पोकळाची वाडी अशी लढत. पगलाच बॉल वॉड शॉट मॅग्निफिसंट हिट प्रॉपर टायमिंग प्रॉपर प्लेसमेंट बॉल गेला थेट डीप कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय क्लासिकल फटका पाहायला मिळाला. चौकार. ऑन दी अप खेळलं होतं डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनला पगलाच बॉल पाठवला 4 धावांसाठी. चौकाराने सुरुवात. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील ड्राईव्ह करायचं होतं. बॅटची कडा लागली. शॉर्ट थर्डला फुल राखेत बॉल फील्ड केला जातो. मिळेल सिंगल. धाव फलक 5 वरती. याआधी तुम्ही आवाज ऐकला विकीजी शिवाळे. भरपूर चांगलं समालोचन या स्पर्धेच्या वतीने खऱ्या अर्थानं ते करतात. आणि पाहिलं गेलं तर लॉफ्टेड ड्राईव्ह आणि हा बॉल देखील डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला चालला. फिल्डर अखेरीस बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आदिवासी क्रिकेट देखील डेव्हलप होतोय. या समाजामधनं देखील चांगले खेळाडू पुढे येत आहेत. कारण आजचा 3रा दिवस या 3 दिवसांच्या खेळामध्ये एकूण एक चांगले खेळाडू टॅलेंटेड प्लेयर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून तर मी म्हटलं की आदिवासी समाजातील क्रिकेटला एक वेगळी चालना देणारी उंची देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष आणि तसेच विद्यमान सरपंच गोटेगर गाव गणेशजी कांबळी साहेबांच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहत आहोत. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता नाही आहे. कारण मला वाटतं की तब्बल 100 संघांचा 100 टीम्स या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. आणि त्यामध्ये टॉप 10 अगदी 10व्या क्रमांकापर्यंत पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आणि फार मोठी मेजवानी आहे प्रत्येकी आदिवासी समाजातील क्रिकेटरसाठी. कारण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणं त्यामध्ये त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर फर्स्ट टाइम प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. फुल लेंथ होता. बॅटचा टोला लागला. आता इनफिल्डचे प्लेयर्स येतात जे स्क्वेअर लेगला होते. सिंगल मिळेल. धावफळ घ्या. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 8 धावा फळकावरती. आणि चेंडू बाकी या ओव्हरमध्ये एक चेंडू आणखीन बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये. स्विच हिट लाजवाब फटका. स्विच हिटचा फटका. बॉल थेट गेला बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने लावले मोठा घाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोटेगर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय. गोटेगर गावामध्ये आपण आहोत आणि मागील फटका पाहिल्यानंतर धोनीची आठवण आली. इंटरनॅशनल क्रिकेटमधला धोनी नाही, शहापूरमधला धोनी. गणेश डिंगोरे देखील विशेष फटके खेळतो आपण सातत्यानं त्याला पाहिलं ग्रामीण क्रिकेटमध्ये. षटकार इथे आला. धावफळक आता हा जाऊन पोहोचला 14 धावा धावफळकावरती. 14 ऑन द बोर्ड आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. दुसरं षटक आणि या सेकंड ओव्हरमध्ये भगवान दरोडा बॉलिंग मार्कवरती तयार होतात.
भगवान दरोडा सेकंड ओव्हरमध्ये आले. पहिलं षटक आपण पाहिलं एक्सपेन्सिव्ह लागलं बिकॉज 14 धावा त्या पहिल्या षटकामध्ये आलं आणि एकंदरीत एक चांगली सुरुवात आपण म्हणूया या दुपारच्या सत्रामध्ये. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम भगतपाडा टीमचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. चला वेळ जास्त घेऊ नका. सेकंड ओव्हर भगवान दरोडा बॉलिंग मार्कवरती. राऊंड विकेट. पहिलाच बॉल बॅटच्या आतली काढायला लागली. आता फायनल लेगचे फिल्डर येतात. बॉल फील्ड झाला तोपर्यंत मिळेल सिंगल धावपळ आता 15 वरती. भगवान दरोडावरती विश्वास दाखवला गेला या दुसऱ्या षटकामध्ये. त्यांच्या ॲक्शन पाहिल्यानंतर जर तुम्हाला फॉर्मर बांगलादेशी क्रिकेटर अब्दुल रझाक माहिती असतील तर एक्झॅक्ट तीच ॲक्शन जणू काही त्याप्रमाणे बॉल टाकतायत आणि पाकले गेले तर एकदम ज्याप्रमाणे बॉल रिलीज करतायत. आय थिंक ऑफ स्पिन टाकतात. पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने येतोय आणि बघा विनंती असेल फिल्डिंग टीम दुपारची उष्णता जास्त आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही इतका टाइम एक्स्ट्रा घ्याल तर ते त्रासदायक तुम्हालाही होईल बॅटर्सला देखील होईल. तो त्रास आमच्या अंपायर्सला देखील होतो. सो चला विनंती असेल की प्लीज वेळ कमी घ्या. गती कमी केली होती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. येतो डॉट आणि पूर्णपणे जर आपण पाहिलं तर भगवान दरोडा रिस्क घेतात कारण ज्याप्रमाणे बॉल टाकतायत प्रत्येकी बॉल जर याआधी आपण जो बॉल पागला तो देखील फुल लेंथ होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आला होता. तिथे एक सिंगल आली बट त्यानंतर आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी प्रत्येकी बॉलवरती चान्स घेण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये बॉलरचा आपल्याला दिसतोय आणि चान्स घ्यावी लागेल कारण जर विकेट इथे मिळवायची असेल. चला अंपायर तेच सांगतात फर्स्ट वॉर्निंग आणि यात नंतर वॉर्निंग नसेल फिल्डिंग टीम यात नंतर 2 रनची पेनल्टी असेल. सो प्लीज फुल टॉस होता अगदी जर आपण पाकलं आणि डायरेक्ट हिट रन आउट च्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. अरे बाबा थांबा. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का सगळ्यात खाली येताना न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर महेश येतात बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. यावेळेस हुकचा फटका बट डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. बॉल फील्ड केला असता तो थ्रो येईल तोपर्यंत मिळेल सिंगल आणि हेच वैशिष्ट्य राखलं या षटकामध्ये की गती देत नाहीयेत आणि त्यासोबत ज्या लाईन आणि लेंथवरती बॉल टाकले जातात तिथनं मोठा फटका खेळणं हे इतकं सोपं जात नाहीये बॅटर्सला. एक कमबॅक ओव्हर आपल्याला फिल्डिंग साईडसाठी पाहायला मिळत आहे बट इथे हा फुल टॉस आणि फुल टॉस विकेट देऊन जाईल का. फिल्डर येत आहेत. यस कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. धक्का आता लागला. आणखीन एक बॅटर बाद झालेत. दीपक मंचावरती गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बीचे मेंटॉर आतिजी डोंगरे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. बट हा फटका लाजवाब आहे. थेट गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस निमंत्रण दिलं होतं मोठ्या फटक्यासाठी आणि ते निमंत्रण स्वीकारलं बॅटरने. षटकार आहे
तांगडीज आहेत. याआधी 4 सामने आपण कंप्लीट केले आणि प्रत्येकी मॅचची जी विनर टीम आहे त्यांना आम्ही विनंती करतोय त्या टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण मंचावरती या, आपण ड्रॉ इथे करणार आहोत. चला विनंती असेल की याआधी जे 4 सामने झाले चारही टीमचे खऱ्या अर्थाने जे विनिंग कॅप्टन आहेत त्यांनी मंचावरती यायचं आहे. आपण ड्रॉ इथे करणार आहोत. व्हाईट बॉलने सुरुवात या ओव्हरची धावफलक या अतिरिक्त रनचा मदतीने स्कोर कार्ड आता 23 धावा धावफलकावरती आणि जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ ते बाकी पूल करायचं होतं तितका कॉम्प्रोमाइजिव्ह स्ट्रोक नाहीये आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट. सध्या सगळीला बॉलर अर्जुन पोकळा बॉलिंग करतात आणि अर्जुनची हेअरस्टाईल पाहिल्यानंतर जुना ईशांत शर्मा आठवला ज्याप्रमाणे त्याचे केस आहेत. बॉल दरम्यान डी मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला गेला बॉल फील्ड होतो सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 25. स्क्वेअर ऑफ द विकेट दरम्यान बॉल बॅकवर्ड पॉइंट रिझनकडे गेला. आता देखील एकापेक्षा जास्त मिळणार नाही. प्रयत्न केले जातात की मोठे फटके खेळायचे बट या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉलर अर्जुन पोकळा अशी चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचला या एका धावेच्या मध्ये 26. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड फटका बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर त्या रिजन मध्ये येत आहेत पोहोचलेत बट अखेरीस बॉल फील्ड झाला. चांगली फिल्डिंग थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 पेक्षा जास्त इथे मिळणार नाही. धावफलक 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर करता पुढे सरकतोय 28 आणि 2 चेंडू शिल्लक असतील या थर्ड ओव्हर मध्ये. 2 चेंडू आणखीन बाकी आहेत. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ होता बॅटसी काढायला लागली शॉर्ट थर्डला बॉल फील्ड झाला. दोन्ही गाड्या तर एकाच ट्रॅक वरती म्हणजे ऍक्सिडेंट होणार आहे. सुसाईड अटेम्प्ट होता आणि बॅटर झालेत रन आउट. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश तांबडी आला दादाचा. न्यू बॅटर संतोष येतात बॅटिंग करण्याकरिता. पूल खेळला बॉल हवेमध्ये चेंडू उंच गेला फिल्डर येत आहेत आणि दरम्यान कॅच ड्रॉप झाली बट बॉल देखील फील्ड योग्यरित्या झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. मंगेश पोकळे दादांनी सांगितलेलं आहे की जर संतोष आरे यांचा बॅटमधनं सलगचे 3 षटकार येतात तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना दिलं जाईल. आणि परिस्थिती देखील अशी आहे की स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 30 धावा धावफलकावरती आणि एका ओव्हरचा खेळ देखील इथे बाकी आहे आणि तेच तर हवं आहे की 2 ते 3 चांगले फटके इथे हवे आहेत या पहिल्या 17 मध्ये टीम भगत पाडायला. कारण बघा 30 धावा आहेत आणि त्यातल्या त्यात जर अंतिम ओव्हरमध्ये 2 ते 3 चांगले फटके येतात तर एक चांगला टोटल इथे उभारला जाऊ शकतो. संतोष आरे स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक देखील लावण्यात आलं. चला फिल्डिंग टीम एकच सूचना देणं आम्हाला देखील वेळोवेळी योग्य वाटत नाहीये. वेळे संदर्भात आम्ही सूचना याआधी भरपूर दिलेल्या आहेत. रामा पोकळा या लास्ट ओव्हरमध्ये ग्लास बॉल हुक केला बॉल मागे चालला फिल्डर धावतोय आणि अखेरीस बॉल निघून गेला
लॉंग लेग्रेशन बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. तालुक्याचा आईशापूर तालुक्याचा आईशापूर तालुक्याचा दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. चौकार येतोय. धावपळ घ्या 4 धावांचा मदतीने स्कोर काढता 34. आता पूल केला ऑन साइडला. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. लाजवाब फटका षटकार. मंगेश पोगळा दादांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. आणि आता पाहावं लागेल आणखीन एक उडवलाय हवेमध्ये. आखे फिल्डर येतात. लाजवाब कॅच बट स्क्वेअर लेग. अंपायर्सकडे आम्ही देखील पाहतोय बट एक्झॅक्टली घडलं काय. पुत्रन सर काहीतरी सांगतात. चेक करायचंय का. अंपायर रिव्ह्यू. येस अंपायर रिव्ह्यू पाकलं जाईल. थर्ड अंपायर. थर्ड अंपायर. इट्स नो बॉल. बघा नो बॉल. जसा आवाज ऐकला नो बॉल आहे चेहऱ्यावरती स्माईल आली की आता जीवनदान मिळालं. अजून देखील आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत. धाव फलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 42. 42 धावा धाव फलकावरती. आणखीन 4 चेंडू बाकी आहेत आणि एक चांगला टोटल इथे उभा झालाय. यावेळेस पूल केला फ्रंट फूट वरनं. चेंडू फक्त उंच गेला. फ्रीडचा बॉल आहे आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. फ्रीडचा बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर काहीतरी इशारा करतात बट त्याविषयी मी चर्चा करणार नाहीये. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 43 आणि रिमेनिंग 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडू आणखीन बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. आता देखील स्टेप आउट झालेत बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नव्हता. फुल टॉस बॉल होता. आणि घडलं काय. पुत्रन सर काहीतरी इशारा करतात. नो बॉल. फिल्डिंग मध्ये पहा आता आणखीन एक मिस्टेक. आता फिल्डिंग मध्ये गडबड झाली. दॅट्स वाय हा नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट. प्लेन मिस. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. मग एकंदरीत 2 फ्री हिट या ओव्हरमध्ये मिळाला बट एकाही फ्री हिटचा फायदा घेता आला नाहीये. आणि चेंडू आता बाकी आहेत येणारे 2 या पहिल्या 17 मध्ये. तरी सुद्धा स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 44. 44. आता देखील बॅटर स्टेप आउट झालेत. बॉल दरम्यान डीप मध्ये मिड विकेट रिजनला गेला. बॉल फील्ड होतो. मिळेल सिंगल. धावफळ गदा 45 आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या 17 मधला. शेवटचा चेंडू या पहिल्या 17 मधला. त्यानंतर आपण ड्रॉ देखील करणार आहोत. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर शरद असतील. शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल आणि दरम्यान तो बॉल येतोय डॉट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 45 आणि 46 धाब्यांचं लक्ष ते सेट केलं टीम भगतपाडा टीमने अगेन्स्ट टीम पोकळ्याची वाडी. आणि पहिलं सत्र समाप्त झालं. आपण ड्रॉ देखील करणार आहोत आणि ड्रॉ करण्याकरिता आपण जाऊया विकीजी शेवाळे यांच्याकडे. धन्यवाद. आज
आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक
केला जातोय. या सचिनजी कदम साहेबांचे शुभागमन झालंय. रायकरवाडा गावचे गोड व्यक्तिमत्व सचिन दादा कदम इथे बद्दल उपस्थित झाले गेलेत. आपलं सहर्ष स्वागत असेल सचिन दादा कदम. तसा चेक केला जातोय. आमची टेक्निकल टीम मात्र नक्कीच चेक करते. हिट विकेट इथे पण चेक केला गेलाय. जबरदस्त नक्कीच पाहू शाल. थँक्यू सो मच. हिट विकेट ओयूटी बाउंड्री नाहीये ही मात्र नोंद घ्यायची. विकेट हिट विकेट. 5 बॉल 13 धावांची गरज. नवीन बॅटर पाठवून द्यायचंय. नवीन बॅटर नक्की मोहन. 5 बॉल 13 धावांची गरज. 5 बॉल 13 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिल्या फेरीची शेवटचा सामना पाहायला मिळतोय. बॅटिंग मध्ये मोहन. 5 बॉल 13 धावा. गोलंदाज सुद्धा पुन्हा एकदा गोलंदाज महेश. इथे नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये नक्की क्षेत्रशी येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी नक्कीच नकार दिलाय. एकच सिंगल. चार बॉल 12चं समीकरण इक्वेशन. 4 बॉल 12 धावांची गरज. पुढील बॉल इथे नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतो. नक्की फटका मात्र चांगला आहे. प्रयत्न मात्र जबरदस्त केले होते. चेक केला जाईल. थर्ड अंपायर परत यायचंय. चेक केलं जाईल कारण आपल्याकडे नक्की 2 कॅमेरा आहेत मित्रांनो. अँगल मात्र नक्की चेक केला जाईल. सेफ आहे. थँक्यू सो मच tenniscricket.in. थँक्यू सो मच अंपायर्स. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले तिकडे फिल्डरच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट आता मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 3 बॉल 10चं समीकरण असेल. 3 बॉल 10चं समीकरण इक्वेशन. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. इथे मात्र उडवलाय बॉलला. आता मात्र आले आहे मॅचला ट्विस्ट. बॉल फेकून दिला गेलाय बॅकवर्ड सोर एक लांब आलाय षटकार.
लेट फन थेट आलाय षटकार. आता मात्र इक्वेशन पाहायला मिळेल. 2 बॉल 4. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद डीजे. 2 बॉल 4चं समीकरण. हा षटकार मात्र आलाय. मॅच ला ट्विस्ट. 2 बॉल 4 धावा. संतोषजी आरे सर नक्कीच विचार करतायत की सामना कुठे होता आणि कुठे नेऊन ठेवलाय. याच नाव आहे क्रिकेट. हीच तर मजा आहे क्रिकेटची. 2 बॉल 4चं समीकरण इक्वेशन. बॅटिंग मार्क मध्ये बॅटर पाहायला मिळतो. आता मात्र प्रवीण. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा नक्की महेश. 2 बॉल 4 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 बॉल 4. पुढील बॉल. पुढेला स्टेट वर फटका मात्र चांगला आहे. लॉंग मात्र क्षेत्रक्षे आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या साठी झालाय प्रयत्न आणि नक्कीच इथे मात्र दुसऱ्या रनाच्या मोबदल्यात नक्कीच बाद होतोय. एक 1+1 विकेट. आता मात्र इक्वेशन असेल 1 बॉल 3 धावेंची गरज. काय मॅच रंगली मित्रांनो. 1 बॉल 3 धावेची गरज. रामोल पोकल्याची वाडी त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच फाईट देते. गावदुबी स्पोर्ट्स भगतपाडा. 1 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग. चला फिल्डिंग सजवायची आहे संतोष दादा आपण. आता मात्र बॅटिंगला प्रवीण असेल. नॉनस्टॉपला महेश. 1 बॉल 3. एका बॉल मध्ये 3 धावेंची गरज. चेसिंग कंपल्सरी. 1 बॉल 3 धावेंची गरज. 1 बॉल 3. गोलंदाज सज्ज महेश. पुढे टाकलेला बॉल. इथे सुद्धा नक्कीच फटका चांगला आहे. फटका लाजबाब आहे. विनिंग शॉट. जबरदस्त. मॅच मात्र नक्कीच विन करून देतोय. दिवान मॅन शो दिवान मॅन आर्मी प्रवीण. जबरदस्त फटक्याबाजी पाहायला मिळाली. गेम चेंजर. जबरदस्त नक्कीच पाहायला मिळाले. प्रवीण च्या बॅट मधनं आपल्या संघाला मात्र नक्कीच विजय मिळून दिला. प्रवीणच ठरतो मॅन ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच. चला प्रवीण यायचे आपण. हार्डलक संघ नक्कीच पावशाल भगत पाडास लढले पण कुठेतरी कमी पडले. शेख तसेच आपण शुभ सन्मान देखील करूया. आज आपल्यामध्ये उपस्थित मानव अधिकार संघ